प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रिय बंधू आणि बहिणीनो, परमेश्वर या दिवसामध्ये आपल्या वचनांद्वारे तुम्हाशी बोलत आहे. कारण देवाची वचनं ही प्रियानो परमेश्वराची वाणी आहे आणि देवाची वचनं ही कार्य करतात. देवाची वचनं आमच्या हाडांना सत्व देतात, आमच्या देहाला आरोग्य देतात. आणि जेव्हा परमेश्वराचा शुभ संदेश आपल्या जीवनामध्ये येतो आणि आम्ही जेव्हा तो काळजीपूर्वक ऐकतो, त्याच्यावरती मनन करतो, तेव्हा प्रियानो ती वचनं आमच्या मनाचं परिवर्तन, हृदयाचं परिवर्तन करतात. आमचे लटपटणारे गुडघे त्या वचनानं स्थिर होतात. आमच्या जीवनामध्ये असणारी भीती, तणाव, चिंता, काळजी, दबाव परमेश्वराच्या वचनानं निघून जातात. कारण परमेश्वराचा हा शब्द आहे प्रियानो. कारण तुम्हाला ठाऊक आहे, येशू ख्रिस्त शिष्यांसोबत प्रवास करत असताना येशू आतमध्ये त्या नावेमध्ये होता, पण बाहेर लाटा आणि वादळ होती. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी म्हटलेलं आहे, प्रभू आम्ही बुडत आहोत, आम्हाला वाचव, तेव्हा प्रभू येशूने शब्द बोलला. तो लाटास म्हणाला, उगा राहा. वादळास त्यानं शांत केलं. प्रियानो, येशूच्या शब्दानं लाटा उसळायच्या थांबल्या, वादळ शांत झालं. प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे, येशूनं शब्द बोलला आणि मेलेला लाजर देखील कबरेतून बाहेर आला. येशूच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे प्रियानो. त्याच्या शब्दानं भूत निघून गेलीत. प्रभू येशूनं माझ्या प्रियानं अद्भुत काम केलेलं आहे. आणि आज आपण धन्य आहोत की परमेश्वरानं हे पवित्र शास्त्र या भूतलावर त्याची शुद्ध वाणी, त्याचं वचन आम्हासाठी ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याचं वचन ऐकणं, श्रवण करणं, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणं, वचनाप्रमाणे प्रार्थना करणं आणि वचनामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण योहान कृष्णवर्तमान 15:7 मध्ये परमेश्वर येशू ख्रिस्तानं म्हटलं आहे, माझं वचन तुझ्यामध्ये आणि तू माझमध्ये राहा, म्हणजे तुला पाहिजे असेल ते माग, म्हणजे मी देईन. आज विशेष करून आजचा संदेश आईवडिलांसाठी आणि तरुण तरुणींसाठी आहे. प्रियानो, एक कुटुंब म्हणून आपण राहत असताना आईवडिलांनो, परमेश्वरानं तुम्हाला स्तोत्र 127 मध्ये जसं म्हटलेलं आहे, पहा, संतती हे परमेश्वर दिलेलं धन आहे, पुढचं फळ त्याची देणगी आहे. तुम्हाला प्राप्त झालेले तरुण हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. प्रियानो, आम्हाला जेव्हा ही संतती, ही लेकरं प्राप्त होतात, तेव्हा आम्हाला त्याच्या जन्माची आम्ही वाट पाहतो. आणि लेकरं जेव्हा जन्मास येतात, आम्ही त्यांना उचलून घेतो, त्यांना त्या लेकरांचा आम्ही कितीतरी लाड करतो, त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी देतो. चांगली गोष्ट आहे. त्यांना दूध पाजण्यापासून ते त्यांना लागणारं अन्न, मऊ, कडक आणि प्रियानो त्यानंतर भाकरी, भाजी, आम्ही त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी लागणारं स्वादिष्ट आणि जे काही आरोग्यदायी फूड आहे ते त्यांना आम्ही सप्लाय देतो. शरीराला लागणारी वस्त्र आम्ही देतो, उत्तम शिक्षणाचं त्यांच्या जबाबदारी घेतो. हे सगळं करत असताना प्रियानो, आमची अपेक्षा हीच असते की माझी मुलं सुस्थितीत, आरोग्यात, माझी मुलं सुशिक्षणामध्ये राहिली पाहिजे. चांगली गोष्ट आहे. परंतु पावलानं इपिस्कराच्या पत्रामध्ये याच लेकरांना आणि आईवडिलांना दिलेला एक सद्बोध आहे. आज जर तुम्ही तो ऐकाल तर प्रिय आईवडिलांनो, कदाचित तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी रडत असाल, कदाचित मुलांनो तुम्ही आईवडिलांचा तुम्हाला विसर पडला असेल आणि घरामध्ये त्यामुळे कदाचित एक विवादाचं वातावरण, वादविवादाचं वातावरण, किंवा तुमच्या घरामध्ये स्वास्थ्य नाही, शांती नाही, आईवडील मुलांचं ऐकत नाहीत, मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत. कधी वडील नशा करून घरी येतात, मुलांना त्रास होतो. कधी मुलं कमी वयामध्येच
त्यांनी नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि आईवडिलांना दुःख होत आहे, अशी परिस्थिती आहे. पण आज माझ्या आईवडिलांनो, कुटुंबानो, तरुण तरुणीनो, जर परमेश्वराचं वचन ऐकाल तर परमेश्वर तुमच्या कुटुंबामध्ये आज या वचनाद्वारे तुमचं जीवन बदलेल. पाऊल इपिस्कराच्या पत्रात 6व्या अध्यायामध्ये काय म्हणतो? इपिस्करास पत्र, कृपया आपलं बायबल उघडा. इपिस्करास पत्र 6वा अध्याय 1 पासून 4 पर्यंत ही वचन आज आपण मनन करूया. मुलांनो, आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आई यांचा मान राख, ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. बापानो, तुम्ही आपल्या मुलास चिडवू नका, तर प्रभूचे शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाल करा. पाऊलाने इपिस्कराच्या, संत पाऊल इपिस्कराच्या मंडळीतील आईवडिलांना आणि मुलाबाळांना तो हे वचनयुक्त आज्ञा परमेश्वराची बोध म्हणून सांगत आहे. माझ्या प्रियानं, आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वराचं शास्त्र हे ईश्वर प्रेरित शास्त्र आहे. ते दोष दाखवतं, सद्बोध करतं. प्रथम असं वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराचं हे ईश्वर प्रेरित शास्त्रलेख तो सद्बोध करतो, दोष दाखवतो, यासाठी की आमच्या सुधारणूक होऊन आम्हाला नीतीचं शिक्षण प्राप्त व्हावं. आई वडिलांनो, मुलांनो, हे परमेश्वराचं ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, ही वचनं देवाची आज्ञा अशी आहेत. आणि जेव्हा ही वचनयुक्त आज्ञा आम्ही ऐकून पाळतो, तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये या वचनांच्या द्वारे परमेश्वर आम्हाला जो सद्बोध करतो, उपदेश करतो, त्याद्वारे आमच्या जीवनात सुधारणूक होते. आमच्यातले दोष दाखवले जातात आणि यासाठी की आम्हाला नीतीचं शिक्षण प्राप्त व्हावं. आज काळजीपूर्वक ऐका मुलांनो, आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना. परमेश्वराने जेव्हा मोशेला डोंगरावरती बोलवलं, 10 आज्ञा दिल्या. 10 आज्ञा तुमच्या कदाचित तोंडपाठ असतील, पण त्या आज्ञामध्ये एक प्रमुख महत्वाची पण आज्ञा प्रभूने दिलेली आहे. ती ही आहे की तुम्ही आपला बाप व आई यांचा सन्मान करा. प्रियानो, परमेश्वरानं स्वतः इस्रायल लोकांसाठी आणि त्या सर्व तरुण वर्गांसाठी ही दिलेली आज्ञा आहे की तुम्ही आपला आई व बाप यांचा सन्मान करावा, त्यांच्या आज्ञा पाळाव्या. आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, आज अनेक कुटुंबामध्ये मुलं आज्ञा पाळत नाहीत. आई वडील जेव्हा सांगतात हे खाऊ नकोस, हा गुटखा खाऊ नकोस, तू दारू पिऊ नकोस, मुलं ऐकत नाहीत. आणि यामुळं गुटख्यामुळं कॅन्सर सारखे विकार, दारूमुळं लिव्हरचे विकार, अनेक चुकीची गांजा नशा करणारी इंजेक्शन्स आज तरुण वर्ग घेत आहेत आणि यामुळं ही पिढी नाहीशी होत आहे. आज मी देवाचा सेवक हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीला सांगू इच्छितो, पाऊल तिमोथेच्या पत्रात 2 अध्याय 2:22 मध्ये म्हणतो, तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा दावा करणाऱ्या बरोबर नीतिमत्व, शांती आणि प्रीती याच्या पाठीस लाग. प्रिय बंधू आणि बहिणींनो, आज तरुणपणाच्या अनेक वासना आहेत आणि ह्या तरुणपणामध्ये जे वासना निर्माण होतात, बायबलमध्ये तर लिहिलेले आहे, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी, ही देवापासून नाही, ही सैतानापासून आहे. आणि म्हणून जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत चाललेली आहे, हे विसरू नका. परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहील. प्रियानो, आज माझ्या तरुण तरुणीनो, मी देवाचा सेवक, जो बोध इपिस्कराच्या मंडळीला परमेश्वरानं आत्म्याच्या द्वारे संत पाऊलनं केलेला आहे, आज हे वचन नीट ऐका तरुण तरुणीनो. तुम्ही प्रभूमध्ये आई वडिलांच्या आज्ञा पाळा, तुम्ही प्रभूच्या आज्ञा पाळा. बस झालं, उठल्यापासून बिछाण्यात जाईपर्यंत गुटखा चगळणं, मावा, दारू, सिगारेट,
अनेक प्रकारच्या नशेनं तुम्ही नाश व्हाल. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकात देखील शलोमोन राजा म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसात परमेश्वराला स्मर. कारण 11व्या अध्यायात तो म्हणतो, तू नजरेस येईल तसा चाल, मनास वाटेल त्या मार्गाने जा, तुझं हृदय तुला आनंद देव, पण या सर्व मार्गात परमेश्वर तुझा झाडा घेईल हे तुला ठाऊक असू दे. आज आनंद करण्यासाठी अनेक चांगले पण मार्ग आहेत. चांगल्या मित्रांसोबत राहणं, चांगल्या ठिकाणी जाणं, चांगलं खाणं, चांगलं राहणं, वागणं चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियानो, जे अंधारातील कर्म आहेत, अंधारातील गोष्टी आहेत, जर ते तुमच्या हातून होत असतील तर याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो, पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवेल. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातली अशी कोणी म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो कोणाला पापामध्ये टाकत नाही. तर प्रत्येक मनुष्य हा वासनेने ओढला जातो, भुलवला जातो आणि पापात पडतो आणि पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवतं. पुढे तो म्हणतो, माझ्या प्रिय बंधूनो, तरुण तरुणीनो, फसू नका. आज मी देवाचा सेवक तरुण तरुणींना सांगत आहे, तुमचे आई वडील तुमच्यामुळे दुःखी आहेत, निराश आहेत. तुम्ही आई वडिलांसाठी धन आणि देणगी आहात, पण आज तुम्ही कुसंगतीनं नीती तुमची बिघडली असेल तर वेळीच तुम्ही देवाकडे वळा. म्हणून दावीद राजा स्तोत्रसंहिता 1 मध्ये तो काय म्हणतो? दावीद राजा तो स्तोत्राची सुरुवात करत असताना स्तोत्र 1 मध्ये म्हणतो, दावीद राजानं खूप चांगली स्तोत्राची सुरुवात करता. तो म्हणतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. आज तुम्ही कुणाच्या मसलतीने चालत आहात? दुर्जनांच्या की सज्जनाच्या? तुम्ही विश्वासणाऱ्यांच्या सहभागीत आहात की अविश्वासणाऱ्यांच्या? आज स्वतःचं परीक्षण करा. आयुष्य फार थोडं आहे. जेव्हा डॉक्टरांचे रिपोर्ट्स येतील ना, तेव्हा रडण्याशिवाय पर्याय राहत नाहीत. आणि मग आम्ही देवाचा धावा करतो, मग आम्ही परमेश्वराच्या सेवकाकडे पळतो, चर्चमध्ये येतो, आम्ही गुडघे टेकतो. म्हणून शास्त्र सांगतं, ज्याला वाटतं मी उभा आहे त्यानं पडू नये म्हणून सांभाळावं. माझ्या प्रियानं, प्रभू येशू ख्रिस्तानं त्या यरुशलेम कन्यांना जेव्हा येशू बोजड वधस्तंभ घेऊन त्या उन्हामध्ये धगधगत्या उन्हात सर्व काही जगाचं पाप घेऊन जेव्हा तो त्या कवटी म्हणलेल्या जागी जात होता, स्त्रिया रडत रडत येत होत्या, तर प्रभू येशू त्यांना मागं वळून म्हणाला, यरुशलेम कन्यानो, स्त्रियानो, मातानो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. या हिरव्यागार झाडाचं असं केलं तर वाळलेल्यांचं काय होईल? आज मी देवाचा सेवक आई वडिलांनो, मुलांनो तुम्हाला सांगत आहे, सैतान धूर्त आहे. तो सैतान पेत्रांना म्हटलेला आहे, तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. तो कोणाला गिळावे शोधित फिरतो. अनेक लोक तुम्हाला पापामध्ये, वासनेमध्ये, व्यसनामध्ये पाडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तुमची जबाबदारी आहे तरुणपणाच्या वासनापासून दूर पळणं. योसेफाला त्याच्या भावाने खड्ड्यात टाकलं, मारलं, परंतु देव त्याच्यावर होता. कारण योसेफ तरुणपणापासून, बालपणापासून परमेश्वराचं भय धरणारा, देवाच्या आज्ञेत चालणारा होता, दृष्टांत पाहणारा होता. म्हणून परमेश्वराने त्याला अधिकारी केलं, राजाचा सरदार तो झाला, सेनापती झाला. परंतु तिथंही सैतान त्याचा पिछा करत होता. राजाच्या त्या पत्नीनं त्याचा झगा ओढून त्याला पाप करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु योसेफानं तिथून पळ काढलेला आहे. तो म्हणतो, परमेश्वरानं आणि राजानं माझ्या हाती सर्व काही दिलं आहे, मी हे पाप करणार नाही. आज माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, हा संदेश ऐकत असताना तरुण तरुणीनो, जे लोक तुम्हाला ओढत आहेत, हे करायला जाऊ, ते करायला जाऊ, इकडं जाऊ, तिकडं जाऊ, त्यापासून दूर पळा. म्हणून जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर दावीद राजा म्हणतो, धन्य तो तरुण तरुणी जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाहीत, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाहीत आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाहीत, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतात, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतात. ते कसे आहेत? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्या हंगामी फळ देतं, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाईल.
प्रेज द लॉर्ड. तरुण तरुणीनो, तुमचं जीवन हे परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्या झऱ्याजवळ लावलेल्या झाडासारखं असू द्या. आणि मग जे काही तुम्ही प्रभूकडे मागाल, जे काही तुम्ही करू इच्छिल, उद्योग असेल, नोकरी असेल, नवीन संकल्प, परमेश्वर तो सिद्धीस नेईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो शलोमोन राजा पण तेच म्हणतो, आपल्या तारुण्याच्या दिवसातच परमेश्वराला स्मर. तुम्हाला वाटत असेल अजून मी लय तरुण आहे, बघू नंतर देऊ नंतर प्रार्थनेला भक्तीला, नाही प्रियानो. कारण तो म्हणतो असे दिवस येत आहेत, अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला सुख नाही असं म्हणशील. आणि आज आम्ही जेव्हा सभोवताली पाहतो अनेक हॉस्पिटलमध्ये तरुण तरुणी व्याधीनं, व्यसनानं, आजारानं ग्रस्त होऊन ते शेवटच्या घटका मोजत आहेत. माझ्या बंधू, आज देवाचं वचन तुझ्याकडे येत आहे, बस झालं. व्यसन करणं, व्यभिचार करणं, पाप करणं. पाऊल जसं सांगत आहे, प्रभूमध्ये मुलांनो आई वडिलांच्या काय करा, आज्ञा पाळा. कशासाठी? कशासाठी? तर तुम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य व्हावं. जेव्हा आम्ही प्रभूची आज्ञा पाळतो, जेव्हा आम्ही देव आई वडिलांची आज्ञा पाळतो, आशीर्वाद कोणता आहे, प्रतिफळ काय आहे? EP 6:2, आपला बाप आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य असावे. आज पहा, तुमच्या सोबत जे विद्यार्थी घडले, मित्रमैत्रिणी घडली, ज्याने अभ्यासाला महत्त्व दिलं, ज्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, ज्यांनी बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतलं, आज ते उत्तम प्रकारच्या नोकरीवर, पदावर आहेत. आणि तुम्ही कुठं आहात? माझ्या प्रियानो, परमेश्वराच्या भयामध्ये, आई वडिलांच्या भयामध्ये राहा. म्हणून परमेश्वरानं त्या तरुण मोशेच्या मृत्यूनंतर त्याचा मदतनीस त्यालाही परमेश्वरानं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की मोशेनं जसा देवाचा ग्रंथ पाळला तसा तू देवाचा ग्रंथ पाळ. यहोशुआ, तू हा परमेश्वराचं वचन सोडून उजवी डावीकडे वळू नकोस. परमेश्वराने त्या तरुण यहोशुआला जो बोध केला होता की यहोशुआ खंबीर हो, हिम्मत बांध, घाबरू नको, कचरू नको, तू परमेश्वराचं भय धर, परमेश्वराचं शास्त्र सोडून उजवी डावीकडे वळू नकोस. म्हणजे काय करेन? परमेश्वर म्हणाला, मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुला यश प्राप्ती देईन, तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती मिळेल. आज परमेश्वराचे वचन तुम्हाकडे आलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, मी तुझं कल्याण करेन, मी तुला पृथ्वीवर दीर्घायुष्य देईन, जर आम्ही प्रभूमध्ये आई वडिलांची आज्ञा पाळू तर. माझ्या प्रियानो, नीतिसूत्र 10:1 आम्हाला माहित आहे, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुखी. आज मुलगा असो की मुलगी असो, तुम्ही शहाणपणानं वागत असाल तर आई वडील सुखी असतात किंवा बाप सुखी असतो, पण मुलगा मूर्ख असला की आई दुःखी असते. आज कदाचित हा संदेश ऐकताना माझ्या बंधू आणि बहिणीनो, आज परमेश्वर तुम्हाशी बोलत आहे. माझ्या तरुणीनो, आज तुमचे आई वडील सुखी आहेत की दुःखी आहेत याचा विचार तुम्ही करा. का ते अश्रू गाळत आहेत? कारण तुम्ही त्यांचं धन, तुम्ही त्यांची देणगी आज कुसंगतीने तुम्ही बिघडलेला आहात, दुर्जनांच्या मसलतीने चालत आहात, दुष्ट मार्गाचा तुम्ही अवलंबन केलेला आहे. बस झालं. जो उदयापुत्र बापाचं सगळं कमाई, स्वतःचं सगळं घेऊन तो जगामध्ये गेला, त्यानं सगळं होतं नव्हतं ते कुसंगतीनं उडवून टाकलं. शेवटी त्याच्या पदरी काय आलं प्रियानो? त्याच्या अंगावर कपडे देखील धड नव्हते, खायला अन्न पण नव्हतं. डुकरं जे खात होते त्यामध्ये खाऊ लागला. आणि बायबल सांगतं त्यानंतर तो शुद्धीवर म्हणून म्हणतो, माझ्या बापाच्या घरी अन्नाची किती रेलचेल आहे आणि मी इथं उपाशी मरत आहे. आणि तिथं त्यानं पश्चाताप केलेला आहे. त्या उदयापुत्रानं, त्या तरुणानं पश्चाताप केला. तो पश्चाताप काय आहे? तो म्हणतो, मी बापाच्या घरी परत जाईन, मी माझ्या बापाकडे जाईन, म्हणेन, बाबा मी तुम्हा विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. आज हा संदेश ऐकत असताना तरुणी, आज परमेश्वर तुझ्याकडे पाहत आहे. बस झालं नशा करणं, बस झालं पाप करणं. उदयापुत्रासारखा पश्चाताप करा. आज तुम्ही निश्चय करा, निर्णय घ्या की बाटली पुन्हा मी धारण करणार नाही, हे सिगरेट मी पुन्हा पिणार नाही, हे गुटखा, ही व्यसन मी करणार नाही. कारण एक ना एक दिवस माझं शरीर हे विकारग्रस्त करतील.
मी बिछाण्यावर खेळलेला असेल आणि कदाचित लोक माझ्या मरणाची वाट पाहतील. हॅलो तरुण तरुणीनो, तुम्ही परमेश्वराची धन आणि देणगी आहात. तुम्ही आई वडिलांची संपत्ती आहात. पण आज ती संपत्ती कुठं आहे? हा वचनाचा संदेश ऐकत असताना आज मी देवाचा सेवक तुम्हाला नम्रपणे सांगत आहे, बस झालं आई वडिलांना अश्रू गाळायला लावणं, आई वडिलांना त्रास देणं, दुःख देणं. तुमचा वेळ वाया जात आहे, तुमचा पैसा वाया जात आहे, तुमची साक्ष खराब होत आहे, तुम्हाला समाजामध्ये सन्मान नाहीये. हीच वेळ आहे आजचा संदेश ऐकून परमेश्वराकडे वळण्याची. जसं तो उदया पुत्र म्हणतो, मी जाईन आणि म्हणेन बाबा मी तुम्हाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे. आज हा संदेश ऐकताना मला आशा आहे देव तुम्हाकडे पाहत आहे. तुम्ही या वेळेला गुडघ्यावर या, पश्चाताप करा आणि म्हणा, येशू मला क्षमा कर. या पापातून, या व्यसनातून, या व्यभिचारापासून, अनैतिक गोष्टीपासून, अधार्मिक गोष्टीपासून येशू मला वाचव. शास्त्र सांगतं, जो आपलं पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर देव दया करतो. पापी स्त्री पश्चाताप करत येशूच्या चरणाजवळ आली, अश्रू गाळले तिनं, आपल्या केसाने येशूचं चरण पुसलं, मुके घेतले पायाशी. प्रभू येशू म्हणतो, हिच्या पापांची क्षमा झालेली आहे. तो 38 वर्षाचा दुखणेकरी 38 वर्ष त्या बैतसातायाजवळ होता. त्याच्या समोर लोक बरे होत होते, पण तो त्याचा बिछाना बदलला नव्हता. पण येशू जेव्हा त्याच्या जीवनात आला, येशू म्हणतो, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तो उठला, चालू लागला. पण त्याने एक चांगली गोष्ट केली की तो सभास्थानात गेला. कदाचित हा संदेश ऐकून तुझ्या जीवनामध्ये व्यसनमुक्त तुम्ही व्हाल, पापांची क्षमा होईल. परंतु त्यानंतर तुमची जबाबदारी आहे की परमेश्वराच्या उपासना घरात जाणं, परमेश्वराला धन्यवाद देणं. जेव्हा सभास्थानात तो 38 वर्षाचा दुखणेकरी येशूला भेटतो, येशू त्याला म्हणतो, येशूने त्याला ओळखलं आणि येशू त्याला म्हणतो, पहा तू बरा झाला आहेस, यापुढे पाप करू नकोस. त्याचं 38 वर्षाचं दुखण्याचं मूळ कारण काय होतं? पाप. माझ्या प्रियानं, पापाचं वेतन मरण आहे. पण आज आनंदाची बातमी आहे की देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पश्चाताप करा, येशू ख्रिस्ताकडे वळा, क्षमा मागा, आपलं हृदय भग्न करा. येशूला म्हणा, प्रभू मला क्षमा कर. आई वडिलांनो, मुलांना भीड मर्यादेचं शिक्षण द्या. या ठिकाणी 4थ्या वचनात म्हणतो परमेश्वर, बापानो तुम्ही आपल्या मुलात चिडवू नका. बरेच आई वडील देखील मुलांना म्हणतात, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू काही कामाचा नाहीस, तू मरून जा, तू असं न करता बायबल सांगतं तर प्रभूचं शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाळ करा. आज आई वडिलांनो, तुमची मुलं कोणत्या वयात आहेत? ते शब्दात पाळत आहेत काय? ते शास्त्रामध्ये रमत आहेत काय? ते विश्वासनाच्या संगतीत आहेत काय? ते प्रभूची वचन शास्त्र वाचत आहेत काय? याचं निरीक्षण करणं तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून जुन्या करारात देखील सांगितलेलं आहे, आई बापानो तुम्ही घरी असता, बसता, उठता मुलांना प्रभूच्या वचनातून बोध करा. आज बरेच आई वडील स्वतः मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये, नोकरीमध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये ते गुंग आहेत. मुलगा शाळेला जातो की नाही, अभ्यास करतो की नाही, पुस्तकात काय वाचन आहे का, लिहिलंय का नाही, शाळेमध्ये त्याची काय प्रगती आहे, काहीच त्याचं लक्ष दिलं जात नाही. आणि अशा मुलं बिघडली जातात. म्हणून आई वडिलांना तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मुलांना तुमच्या सोबत रविवारी शब्दादिनी उपासना घरात घेऊन येणं, त्यांना देवाच्या वचन शिकवणं, त्यांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणं. कारण शलोमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हणतो, हे तरुणा तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तर आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, म्हणजे परमेश्वर तुझा मार्गदर्शक होईल. आज हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. आई वडिलांनो, मुलांना प्रभूचं शिक्षण द्या, मुलांना देवाच्या शिक्षणात वाढवा. कारण शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्त स्वतः तरुण असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला प्रभूच्या मंदिरात समर्पण केलं आणि तो देवाच्या कृपेत, आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्त ज्ञानानं व शरीरानं देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेलेलं आहे. आज तुमची मुलं कुणाच्या कृपेत वाढत आहेत? देवाच्या ज्ञानानं वाढत आहेत काय? तुम्ही तपासा.
येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना तो गुरुमंडळामध्ये सभासदात होता. आज तुमची मुलं टीव्ही समोर किती तास बसत आहेत, शास्त्र किती वाचत आहेत, याचं तुम्ही निरीक्षण करा. मोबाईल किती बघत आहेत, भक्ती किती करत आहेत, तुम्ही त्याचं निरीक्षण करा. आज परमेश्वराचा शुभ संदेश तुम्हाकडे आलेला आहे यासाठी की स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, पहा संतती हे परमेश्वर दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. माझ्या प्रियानो, हे धन सुरक्षित असावं, ही संपत्ती, ही संतती तुमची संपत्ती बनावी म्हणून आई वडिलांनो तुमची जबाबदारी आहे की या धनाकडे लक्ष देणं, या संपत्तीचं संरक्षण करणं. देवाच्या वचनात, देवाच्या कृपेत त्यांना वाढवा. आणि मुलांनो, प्रभूमध्ये आई वडिलांच्या आज्ञा पाळा, आई वडिलांचा सन्मान करा. त्यांना चुकीचे शब्द बोलू नका, उलटे शब्द बोलू नका, आज्ञाभंग करू नका. नक्कीच परमेश्वर तुमच्याबाबत संतुष्ट होईल. आणि जेव्हा तो उदयापुत्र पश्चातापी हृदयानं बापाकडे आला, बायबल सांगतं दुरूनच त्याच्या बापाने त्याला ओळखलं आणि तो पळत जातो आणि आपल्या मुलाला मिठी मारतो आणि घोषणा करतो, माझा मुलगा हरवला होता तो सापडलाय, मेला होता तो जिवंत झाला आहे. त्याच्या अंगामध्ये नवीन कपडे घाला, त्याला पायात जोडा घाला, त्याच्या हातात अंगठी घाला, पोसलेलं वासरू कापा, कारण माझा मुलगा जिवंत झालेला आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो तुमचा आणि माझा पिता आहे. आज तो तुमच्यानी माझी वाट पाहत आहे. ज्या एदेन बागेमध्ये त्यानं आपला प्रतिरूपाचा मानव आदाम आणि हव्वा, त्याची मुलं परमेश्वराची, सैतानाच्या डावापुढं त्यांचं पतन झालं. तेव्हापासून त्या एदेन बागेपासून परमेश्वर या प्रगटीकरणापर्यंत परमेश्वर आजही या जगातील प्रत्येकाला तो शोधत आहे, हाक मारत आहे. म्हणून तो म्हणतो, मजकडे वळ, मी तुझकडे वळेन, माझ्या जवळ या, मी तुम्हा जवळ येईन. तो धर्माचा नाही, तो जातीचा नाही, तो मानवाचा देव आहे. जे पश्चाताप करतात आणि त्याच्याकडे वळतात त्यांना तो पावतो. प्रियजन हो, आजचा संदेश ऐकल्यानंतर त्या उदयापुत्रानं जशा प्रकारे पश्चाताप केला आणि बापाचं घर त्यानं गाठलं, बापाला मिठी मारलेली आहे, त्याला पुन्हा बापानं स्वीकारलेलं आहे. येशू ख्रिस्त आजही तुम्हाला नवा जन्म देण्यास, तारण देण्यास आणि सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला घेण्यास तो तयार आहे. पश्चाताप करा, प्रार्थना करा, प्रभूमध्ये आई वडिलांची आज्ञा पाळा. परमेश्वर नक्की तुम्हाला मिठी मारून आशीर्वादित करेल. देवबाप करो, परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देव आणि तुमचं कल्याण करो. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नामात मी तुझा दास सेवक धन्यवाद देतो. तुझी सुमधुर वचनं राजा येशू, ही तुझी तारणदायी जीवनदायी वचनं आज या प्रियजनांनी ऐकलेली आहेत. ज्यांनी ज्यांनी बापा येशू वचनं ऐकलीत, ग्रहण केलीत, त्यांच्या जीवनामध्ये बापा येशू तू निवास कर. या तरुणांना बापा येशू तू क्षमा कर, पश्चातापी हृदय दे. आणि पुन्हा एक बापा येशू प्रत्येक कुटुंबामध्ये येशू आई वडिलांमध्ये, मुलांमध्ये समंजसपणा येऊ लागू दे. प्रत्येक घर बापा येशू पुन्हा एक तू उभं कर. मी कबूल करतो येशू, या वचनाच्या द्वारे अनेकातून तो आज व्यसन आणि वासना काढून टाकलेले आहेस. राजा येशू, तुझ्या नावामध्ये हे तरुण आज शुद्धीवर आलेले आहेत. दया प्रभू येशू, त्यांना मिठी मारून तो आशीर्वादित कर. त्यांच्या पापांचे येशू तू क्षमा कर. त्यांना व्याधीमुक्त, व्यसनमुक्त, रोगमुक्त कर प्रभू येशू. आणि बापा येशू, तुझ्या कृपेने त्यांचं तारण होऊ दे. जे आई वडील आहेत त्यांना बापा येशू पुन्हा एक हा आलेला बोध आहे की त्यांनी आपल्या घरांकडे, आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यावं. तुझ्या वचनातून बापा येशू त्यांनी आपल्या मुलाबाळांशी बोलावं, त्यांना शिकवावं. म्हणून आई वडिलांचं सहाय्य कर. कदाचित काही वडील देखील व्यसनामध्ये असतील, त्यामुळे जी मुलं रडत आहेत, माझ्या येशू त्या वडिलांना देखील व्यसनातून तू मुक्त करावं अशी येशू प्रार्थना करतो. प्रत्येक घरामध्ये आज येशूची शांती मी जाहीर करत आहे. हे पवित्र आत्मा तू मार्गदर्शन कर, नव्याने चांगल्या गोष्टी घडू देत. येशूच्या नावात ही प्रार्थना करीतो. आमेन, आमेन. देव बाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.